माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव एम्समधून त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलेलं आहे। काल दिल्लीतील एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांचं निधन झालं। त्यांच्या निधनामुळे 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा दुखवटा जाहीर होताच देशभरातील सर्व सरकारी इमारतींवरील ध्वज देखील अर्ध्यावर उतरवण्यात आलेले आहेत आणि यामार्फत डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाते। पुढील 7 दिवस हा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे आणि या निमित्तानं आज होणारे अनेक जे सरकारी कार्यक्रम आहेत ते देखील रद्द करण्यात आलेले आहेत। दरम्यान सध्या दिल्लीत काय घडामोडी सुरू आहेत याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। सध्या मी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या राजधानी दिल्लीच्या निवासस्थानी आहे। मोतीलाल मार्गावर हा जो निवासस्थान आहे तिथे सिक्युरिटी बीफ्ड अप आहे, कारण की काहीच वेळात आपण बघू तर इथे जे आहेत त्यांच्या पार्थिव शरीराचं दर्शन घ्यायला अनेक नेते पोचतील, ज्येष्ठ नेते पोचतील। सोनिया गांधी हे काल एम्स रुग्णालयात आलेले, आजही येतील। काल एम्स रुग्णालयात प्रियंका गांधी पण आलेली, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हेही बेळगावातून जिथे त्यांची काँग्रेस वर्किंग कमिटी ची ही होती ते सगळं जे आहे ते रद्द करून इथे दिल्लीला पोचले आणि आज सर्व म्हणजे देशातच नव्हे तर विदेशात पण जे आहेत मनमोहन सिंग यांना घेऊन श्रद्धांजली अर्पण केली जाते आहे आणि आदरांजली वाहिली जाते असं समजून येत आहे। दिल्लीहून मी उर्वशी खोना, झी 24 ताससाठी।